96 कोळी मराठ्यांनी पाटील आहे हे वाक्य ज्या सतेज पाटलांचं होतं, या वाक्याचा रुतबा संपूर्ण कोल्हापूरमध्ये आज आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर हे वाक्य म्हणून कोल्हापूरमध्ये काँग्रेससारख्या पक्षाला जिवंत ठेवण्याचं काम बंटी पाटलांनी केलंय. खरं सांगायचं झालं तर 10 पैकी 10 जागा त्यांनी जिंकल्या. एवढंच नव्हे तर नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषद आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपनं क्लीन स्वीप केलं. परंतु कोल्हापूर एकमेव असा गड राहिला ज्या गडामध्ये सतेज पाटील, बंटी पाटील यांच्या एका नावावरती काँग्रेसचं प्रभुत्व गाजलं. आता कोणी म्हणत असेल की बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या, ईव्हीएम स्कॅम आहे, मग कोल्हापूरमध्ये हा स्कॅम का नाहीये हा प्रश्न पडतो. हा स्कॅम कोल्हापूरमध्ये का नाहीये माहिती आहे? कारण की बंटी पाटील, सतेज पाटील यांना डी.वाय. पाटील यांचा वारसा नसून त्यांचं जी कार्य करण्याची धमक आहे ती प्रत्येक कार्यकर्त्याला ताकद देण्याची, म्हणजेच बीजेपीची जी कार्यकारिणी आहे, बीजेपी जी आपल्या कार्यकर्त्यांना ताकद देते ती ताकद बंटी पाटलांनी दिली आहे. म्हणून पुढे निवडणुका आल्या तर बंटी पाटील